आताची मोठी बातमी विरार पूर्वेच्या इंडसइंड बँकच्या कार्यालयामध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे। इंडसइंड बँकची विरार पूर्वेच्या स्थानकाबाहेर असलेल्या पुष्प प्लाझामध्ये ज्याची ब्रांच होती त्या ब्रांचमध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीचे लोट आपण पाहू शकतो किती भीषण आहेत। मोठ्या प्रमाणात आगीचे लोट पडत असल्याने या ठिकाणी नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने या ठिकाणी कोणतेही कर्मचारी उपस्थित नव्हते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। परंतु ज्या प्रकारे आगीचे लोट येत आहेत आपण पाहत असाल कशा प्रकारे संबंध कागदपत्र असू दे किंवा बँकेचं अमूल्य सामान जे आहे ते जळून खाक झालं असल्याचं पाहायला मिळत आहे। आगीचे लोट हे बाहेरपर्यंत येत आहेत, त्याचबरोबर बाहेर असलेल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या ठिकाणी आग लागल्याची घटना कळताच नागरिकांनी त्वरितच अग्निशमन दलाला याची माहिती दिली, परंतु आग जी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे। खिडकीच्या बाहेरून आगीचे लोट जे आहेत ते बाहेर येत आहेत। स्थानकावरून थेट जे आहे ते आगीचे लोट पाहायला मिळत आहेत। अग्निशमन दलाकडून उशिरा रात्रीपर्यंत युद्ध पातळीवर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। विरार पूर्वेच्या स्थानकाबाहेर सबवे स्थानकाच्या बाहेर आगीचे लोट पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी इंडसइंड बँकच्या ब्रांचमध्ये ही आग लागल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी प्राथमिक माहितीनुसार अद्यापही कोणती जीवितहानी झाल्याचं समोर आलेलं नाहीये। त्याचबरोबर रात्रीची वेळ असल्याने कोणी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हतं, परंतु अद्यापही आग लागल्याचं कारण स्पष्ट झालं नसून सध्या आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत। नहीं है